नमस्कार. श्री पंत महाराजांचं चरित्र भाग 11. अवधूत उपनिषदाच्या पहिल्या 2 श्लोकात वर्णन केलेली अवधूताची लक्षणं त्यांच्या ठिकाणी वसत होती आणि चरित्र नायकांनी त्यांच्या स्थिती संबंधी, अधिकारासंबंधी आणि राहणी संबंधी एके ठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्यावरून वाचकांना या गोष्टीची सत्यता पटेल. ते असं, सहज स्थितीत जनोद्धार करत अंतर्बाह्य बोधरूप होऊन बोलणं तो वेदांत, चालणं तो सिद्धांत, ब्रह्मानंदाचा पुतळाच होऊन कशाचंही चिंतन नसता बालवत परतंत्रानं देहादिकांचे व्यापार चालत असून भीती, शंका, लज्जा, आप पर भाव रहित होऊन सदा आत्मा, ब्रह्म, गुरु एकरूप होऊन दग्धपटवत देह प्रारब्ध चक्रानं फिरत असताही कुलाल चक्र स्थित मक्षिकेप्रमाणे अंतरानुभव किंचित भानावर न येता सर्व जोग आत्माच हा अनुभव ज्याला त्यास त्याचे योग्यतेनुसार दिसून ज्या भावानं जो भजेल त्याप्रमाणे त्याला फलदाता होत, ज्या रंगात मिळवावं त्याप्रमाणे होत असूनही विविध विषय रंजनाला अभिमानाचं तोंड न देता दिसायला मूढ, असायला पूर्ण ज्ञाता, बोलायला वेडा, बोधाला परमहंस, व्यवहारात भोगी, अंतरंगी राजयोगे, पाहण्यास देही, अदृश्यास विदेही, कैवल्य साम्राज्यपदी स्थिरासन झालेला, चारी योगांचे वर ज्यांचे शांतिस्थान, ज्याचं अंतर कळणेच नाही, फक्त त्याचं अनन्य भक्त जाणून तद्रूप झालं, जो निराकार, निरंजन, निर्विकल्प, निरामय असा होऊन महीवर विचरतो तो पंचाक्षरी नामधारक सद्गुरू बालमुकुंद होय, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. बाळप्पा आपल्या शिष्यांशी फार प्रेमळपणानं वागत. त्यांनी गुरुत्व कधीच मिरवलं नाही. ते शिष्यांकडून कधी पाया पडून घेत नसत. कोणी शिष्य त्यांच्या पाया पडल्यास माझ्याकडे आल्यावर मगरे काय, तू राहिलास नाहीस, तू मरून गेलास, आता कोणाच्या पाया पडतोस, असं ते म्हणत. त्यामुळे लहानापासून थोरापर्यंत कित्येक भाविक भक्तांना त्यांच्या कृपेचा लाभ होऊन ते कृतार्थ झाले. या संबंधानं चरित्र नायकानं म्हटलेलं आहे की बालावधूतानं जम्बूद्वीपी राहून शुद्ध अवधूत पंथ अगोचर मार्ग अवलंबून असंख्य जन तारले. 5 वर्षापासून तो अगदी जर्जर झालेल्यापर्यंत सर्वांना एकाच सायुज्य सदनी एकाच क्षणात धाडले. आणि आणखी एका ठिकाणी पुढील प्रमाणे वर्णन आहे. बालावधूत सद्गुरु जनी आगळा, अद्वैत बोधामृत पाजुनी चुकवितो भव घाला, सहज पिसे पण मिरवित आपण खेळवी भक्त मेळा, पूर्ण कृपे निज खूण दावुनी प्रगटवी दत्त कळा. दत्त प्रेम लहरी पदक्रमांक 315 मध्ये असा उल्लेख आहे. बाळप्पांना नुसत्या पुस्तकी ज्ञानाचा फार तिटकारा असे. त्यांचा सर्व भर अनुभवावर होता. यासंबंधी चरित्र नायक म्हणतात, माझ्या बाळप्पानं शास्त्र हाती धरलं नाही. तो नेहमी म्हणत असे की तू स्वतः असल्यानं तुझा अनुभव काय तो सांग की. मेलेले असे म्हणतात तसे म्हणतात, तशी मेलेल्यांची उसावर तुला का. ते जसे ज्ञाननिधी होते तशीच त्यांच्या ठिकाणी वैराग्याचीही सीमा झालेली होती. त्यांच्या ठिकाणचं वैराग्य इतकं तीव्र होतं की घरदार, मुलं, बाळ वगैरेने युक्त असा भरघोस असलेला संसार तुच्छ मानून त्यांनी त्याचा जो एकदा त्याग केला त्यानंतर त्याच्याकडं ढुंकूनही पाहिलं नाही. इतकंच नव्हे तर ते करडे बुद्धी इथं येऊन राहिल्यानंतर पार्श्ववाड इथं कधीही गेले नाहीत. तसंच
त्यांचं वैराग्य पिशाच्य वैराग्य नसून विवेक संपन्न वैराग्य होतं. जरी त्यांनी मोहजालात गुंतविणारे सर्व आशापाश तोडून टाकले होते, तरी दिवसेंदिवस त्यांच्या शिष्यांची संख्या वाढत जाऊन ते भाविक भक्तांच्या भक्ती प्रेमपाशात जणू बद्ध झाले आणि त्यांनी एक प्रकारचा अवधूताचा संसार थाटला. बालमुकुंद हे शुद्ध प्रेमाची मूर्तीच होते. सदा आत्मरंगी पूर्ण रंगलेले असून इतर गोष्टीत ते फारसे बोलत नसत. त्यांनी जवळजवळ एकतारी खाली ठेवलीच नाही असं म्हटलं तरी चालेल. त्यांची सुमारे 60 कन्नड पद उपलब्ध आहेत. त्यापैकी मूक नाग बेकू जनरोळ जाण आगिरಬೇಕು या कन्नड पदावर चरित्र नायकाने श्री बाळ बोधामृतसार नावाचा एक विस्तृत निबंध लिहिलेला आहे. त्याचा योग्य स्थळी उल्लेख येईलच. ते एकतारीवर भजन करू लागले म्हणजे त्यांचे भोवती लोकांची गर्दी जमत असे आणि ऐकणारे मोहित होत असत. क्रमशः लेखक केशव रामचंद्र दिवेकर, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.